राऊंड्स शिरले आहे. कमीत कमी एक 10 राऊंड्स आता बाकी आहे आणि ते संपल्यावर पण आता जे निकाल येत आहे आणि जे लीड मला मिळत आहे त्याप्रमाणे मला नक्की विश्वास आहे की मला विजय मिळणार आहे आणि याच्यासाठी मी औरंगाबादचे सगळे जनताचा आभारी आहे. माननीय बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब, वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रमुख प्रकाश आंबेडकर साहेब यांचे सगळ्यांचे मी आभारी आहे की 20 वर्षानंतर औरंगाबादने आज जे निकाल दिलेला आहे ते एक कॅन्डिडेट जिंकला नाही आहे, आज औरंगाबाद शहर जिंकला आहे, मी असं म्हणणार. आणि हे खरी गोष्ट आहे आणि खूप दुर्दैवी गोष्ट आहे की औरंगाबाद सारखा एक असा शहर जे 20-25 वर्षा मागे गेलं तर एशिया खंडातला सर्वात वेगाने प्रगती होणारा शहर होता, फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी इन एशिया होता. असं काय झालं होता औरंगाबादमध्ये की आपला इन्फ्रास्ट्रक्चर नाही, आपल्या पाणीचा प्रॉब्लेम, आपला गार्बेजचा कचऱ्याचा प्रॉब्लेम, हे सगळे जे प्रॉब्लेम झाले त्याचा प्रमुख एक कारण होता की इथे लीडरशिप एक खूप व्हॅक्यूम झालेला होता आणि ते लीडरशिप जेव्हा त्या लीडरशिपची गरज होती त्या लीडरशिप समोर आली आणि त्यांनी काय केली की हिंदू मुस्लिम खान बान याच मुद्द्यावर मागच्या 20 वर्षापासून ते निवडणूक लढवत आलेले आहे आणि जिंकत आलेले आहे. आता जेव्हा आम्ही लोकांकडे गेले, आम्ही लोकांना हे सांगितलं की माझी जात माझा धर्म माझा आहे, तुमची जात तुमचा धर्म तुमचा आहे, याचा निवडणुकीचा काय संबंध आहे, याचा औरंगाबादच्या डेव्हलपमेंटचा काय संबंध आहे, काही संबंध नाही आहे. औरंगाबादच्या लोकांना आज चांगलं पाणी पाहिजे तर सगळ्यांना पाहिजे, ते हिंदूंना पाहिजे, मुस्लिमांना पाहिजे, दलितांना पाहिजे, सगळ्यांना पाहिजे आज. पण का पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही होता, का औरंगाबादची ओळख आज एक कचऱ्याचं शहर म्हणून झाली होती, याच्यासाठी कोण जबाबदार होते तर हेच लीडरशिप जबाबदार होती जे मागच्या 20 वर्षापासून हे औरंगाबाद शहरामध्ये एक संस्कृती आणली होती. हे शिवसेनाचे नेते औरंगाबाद मध्ये एक संस्कृती त्यांनी सुरू केली होती की कचऱ्यामध्ये मला काही पैसा मिळू शकतं का, पाणीमध्ये मला काही पैसा मिळू शकतं का, या रोडच्या कामामध्ये काही पैसा मिळू शकतं का. हे सगळं जे एक संस्कृती औरंगाबाद मध्ये सुरू केली होती तर लोक त्रस्त झाले होते. मी तुम्हाला खूप जबाबदारीने हे सांगतो की एक कट्टर शिवसैनिक ही मला हे सांगत होता की इम्तियाज भाई आता खूप झालेला आहे, तुम्ही उभे आहे, आम्ही आमच्या गळ्यात आम्ही भगव्या रंगाचा मफलर टाकणार पण मत तुम्हाला देणार. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. हमारे यहाँ चिकन और बकरे के लजीज डिशेस दस्तियाब है. इनमें स्पेशल चिकन बिरयानी, बकरा बिरयानी, चिकन बिरयानी जम्बो पैक, फिश फ्राई, चिकन 65, चिकन लपेटा, चिकन मसाला सालन, बकरा मसाला सालन शामिल है. एक मरतबा ज़रूर तशरीफ लाकर हमें खिदमत का मौका दे. प्रोपराइटर अब्दुल रहीम उर्फ मन्नू भाई, चौधरी ओडा लन्ना बाउस 3.5 चौक, हिंगोली गेट, नांदेड़. नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.